सोलापुरात थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालेले आहेत. तलावात जलसमाधीचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. तर गोकुळ शुगर कारखान्याच्या थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. गेल्या 15 दिवसांपासून शेतकरी मागणी करतायत, मात्र कुठलाही प्रतिसाद न मिळाल्यानं शेतकऱ्यांनी जलसमाधीचा इशारा दिला होता आणि जलसमाधीसाठी सगळे शेतकरी पोहोचले होते. दरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांना जलसमाधी घेण्यापासून रोखलेलं आहे. खरं तर गोकुळ शुगर कारखान्याच्या विरोधात सोलापुरात आज शेतकरी आक्रमक झालेले आहेत. या जलसमाधी आंदोलनामध्ये अनेक महिला शेतकरी देखील सहभागी झालेल्या होत्या. काही महिला भगिनी आपल्यासोबत आहेत. मावशी, तुम्ही देखील जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केलेला होता. काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? आमचं ऊसाचं बिल आम्हाला द्याव, आम्ही इथून जावं. 8 महिने झालं 1 वर्ष पाणी घातल्यावर लेकराला वाढविल्यावर जपलो आणि त्याला दिलो. कारखान्याच्या गाड्या आल्या म्हणूनच आम्ही दिलो का? नाही गाड्या आल्या असत्या तर कशाला दिलो असतो? मग आज येतंय बिल, उद्या येतंय बिल म्हणून आता 7-8 महिने होत आलं. आता इथं 17 दिवस झालं बसून आहो. लोक ऋणकरी येऊन दारात बसू लागले. गावघराकडे जायला भीती वाटवलेली आहे. ती ऋणकरी येऊन दारात बसवलेल्यावर आपल्याला जाऊ वाटेल का? बाई किती दिवस झालं घेऊन दे बघू पैसे, कसं करायचं? एकंदरीत आपण पाहू शकतो, ऊस बिल थकल्यामुळे शेतकरी हे कशा पद्धतीनं संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीत कर्जाची बाजू देखील त्यांची कशा पद्धतीची आहे हे देखील झी24 तासच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत आणलेलं आहे. अभिषेक अदेप्पा, झी24 तास, सोलापूर.